झाले का पुढे आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत असणारे एस.टी. स्टँडवर दिनांक 27/12/2023 रोजी एस.टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आळेफाटा पोलिसांनी विशेष मेहनत घेऊन माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर 7 यांना अटक केली। त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली। तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर 4 गुन्हेही उघडकीस आलेले आहेत। या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी 158/23 या गुन्ह्यात 20 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, दुसऱ्या गुन्हा 737/23 या गुन्ह्यात 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, तिसरा गुन्हा आहे 773/23 यात 22 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व 774/23 या गुन्ह्यात 18 ग्रॅम वजनाची लगड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहे। तसेच सदरचा गुन्हा करताना वापरलेले बोलेरो कंपनीचे वाहन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहे। याशिवाय यापूर्वी आळेफाटा पोलीस स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे 18 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे 50पेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि 15 तोळ्यापेक्षा जास्त वजनाची चांदी पोलिसांकडून आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून वारंवार जनतेला आवाहन करण्यात दागिने व चीजवस्तू यांची काळजी घ्यावी। दागिने आपण प्रवास करताना स्कार्फने झाकून घ्यावे। तसेच मौल्यवान चीजवस्तू असलेली बॅग ही पाठीवर किंवा काखेत न लटकवता ती आपल्या पोटावर दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रवास करावा, जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन चोर गळ्यातील दागिने व बॅगेतील मौल्यवान वस्तू चोरणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी असे आळेफाटा पोलीस स्टेशनकडून प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे। आणि रांगेत प्रवासी बसमध्ये चढणे किंवा उतरणे ही प्रक्रिया होत नसल्यामुळे सदरचे प्रकार वारंवार घडत आहेत, तरी पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे। तसे आम्ही आपल्यामार्फतही यापूर्वी आणि यानंतरही वेळोवेळी आवाहन करून जनतेला जागरूक करणार आहोत आणि या चोऱ्या कशा थांबतील याची दक्षता घेतो। जय हिंद। आरोपी आहेत 7 आणि त्यानंतर ज्यांना सोनं विकलं ते 2 असे 9 आहेत। आणि मेन मास्टर माइंड त्याच्यामध्ये आहे सगळी टोळीच आहे। टोळी सगळी 10 जण टोटल नाही 9 9 जण।